नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास. आमदार डॉक्टर किरण लहामटे. महालक्ष्मी विद्यालयाचे विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न. आयुष्यातील खरे आनंददायी दिवस हे शाळेतील असतात. विद्यार्थ्यांना मिळणारे पारितोषिक, यातून पाठीवर पडणारी कौतुकाची थाप सर्वोच्च असते. या प्रेरणेतून डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, शास्त्रज्ञ असे विविध पदांवरील विद्यार्थी याचा सार्थ अभिमान आहेत. म्हणूनच सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होतो, असे प्रतिपादन आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केले. अकोले तालुक्यात पिंपळगाव नागविंदा येथील महालक्ष्मी विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार डॉक्टर किरण लहामटे विचारमंचावरून बोलत होते. या प्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा शिवसेनेचे नेते मारुती मेंगाळ, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वसंत मनकर, माजी उपसरपंच बबनराव आभाळे, गोरख आभाळे, नामदेव लगड, दत्ताजी धुमाळ, राजू पवार, संपत आभाळे, देवराम काळे, केंद्र प्रमुख देवेंद्र आंबेडकर, श्री वनवे साहेब, रवी रुपवते, सुभाष बनकर, भाऊ पाटील बनगर यांच्यासह प्राचार्य सुनील धुमाळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव मनकर यांनी आपल्या कार्याचा अभिमान वाटावा, असे काम समाजात करावे, तेव्हाच देश अधिक प्रगतीपथावर जाईल. विद्यालयात विद्यार्थ्यांना चार भिंतीच्या बाहेरील सर्व कलागुण दिले जातात. त्यातून सर्व क्षेत्रात रेकॉर्ड केले आहे. विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच दप्तरमुक्त अभियान यामार्फत संवाद साधला जातो, असे विचार प्रतिपादित केले. यावेळी केंद्रप्रमुख देवेंद्र आंबेडकर यांनी शाळेचे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शासनाच्या उपक्रमात लागोपाठ पहिल्या क्रमांकाचे व दुसऱ्या क्रमांकाचे तालुका पातळीवर बक्षीस प्राप्त केल्याचे प्रतिपादित केले. केंद्रप्रमुख श्री वनवे साहेब यांनी शाळेमध्ये अभ्यासासोबत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. विविध गुणदर्शनातून विद्यार्थ्यांनी दिंडी, देशभक्तीपर गीते, आदिवासी नृत्य, फारसीकर नाट्य, कोळी नृत्य, वीर बिरसा मुंडा थीम आदी कार्यक्रम सादर केले. प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाचे प्राचार्य सुनील धुमाळ यांनी केले. सूत्रसंचालन रामदास कासार यांनी केले. यश समजतो मनकर साहेबांच्या आणि सगळे संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून ही शैक्षणिक या ठिकाणी घोडदौड या ठिकाणी चालू आहे. मी पुनश्च एकदा आलेल्या सर्वांचं अत्यंत मनपूर्वक आणि नम्रपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक पर या ठिकाणी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. स्नेह संमेलनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि ज्यांच्या उपस्थितीमुळे
आम्हाला मनापासून आनंद झाला, अभिमान वाटला. असे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ज्युनियर कॉलेजचे शिक्षक, समोर बसलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि माझ्या बालगोपाळांना, मला याची कल्पना आहे तुम्हा सगळ्यांना कार्यक्रम करण्याची आणि तुमच्या पालकांना तुमचे कार्यक्रम पाहण्याची घाई झाली. कारण आज आपल्यामध्ये आमदार साहेब आलेले आहेत. आमदार साहेब, मला नेहमी एक गोष्ट अशी वाटते, मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर तुमच्या हातून असं एखादं तरी काम व्हावं का त्याचा तुम्हाला मरेपर्यंत अभिमान वाटला पाहिजे आणि तुम्ही गेल्यानंतर सुद्धा त्या कामाची दखल समाजाने घेतली पाहिजे. असं प्रत्येक माणसाने एक तरी समाजामध्ये काम करावं, देश आपोआप प्रगती करेल. मला अभिमान वाटतो मला या माझ्या शाळेचा, की ही शाळा ज्यावेळेस इथे मला या गावाने मान्यता दिली त्यावेळेस आमचं कुठं हायस्कूल नव्हतं. आज मारुतराव काळे इथं आपल्यामध्ये नाही, पण बबन दादा आहेत. आणि आम्ही इथं 29-30 वर्षापूर्वी इथे हायस्कूल सुरू केलं आणि या हायस्कूलने तालुक्यात सगळ्या प्रकारचे रेकॉर्ड केले. साहेब, महाराष्ट्र सरकारने शनिवार हा दप्तरमुक्त दिन नंतर केला. पिंपळगाव नागपेठा शाळेमध्ये दप्तरमुक्त दिन हा आम्ही अनेक वर्षापासून राबवतो आणि त्या दिवशी आमचे मुलं शाळेमध्ये दप्तर आणत नाही तर त्यांच्याबरोबर संवाद करणारे बाहेरचे वक्ते येतात, माणसं येतात, ते मुलांबरोबर चर्चा करतात, संवाद करतात. याचा परिणाम असा झालाय का पोलीस खात्यात आमदार साहेब इथून अनेक मुलं पोलीस झाले, 100 पेक्षा जास्त मुलं पोलीस झाले. एक डेप्युटी कलेक्टर आहे, काही मिलिटरी मध्ये आपला क्लास 1 अधिकारी आपले शरणचे वैभव कासा. हे कशामुळे झालं याचं ज्यावेळेस आम्ही चिंतन करतो, आम्ही या मुलांना बोलायला शिकतो, 4 भिंतीच्या बाहेर आणून त्यांना आम्ही सगळ्या प्रकारचं कलागुण देतो. या शिक्षकांची संवाद करतात, मुलं बोलतात आणि ती मुलं पुढे स्पर्धेत फिरतात. त्याचाच एक भाग म्हणून सलग 29 वर्ष सांस्कृतिक कार्यक्रम इथं होत आहेत. आमदार साहेब, तुम्ही आल्यामुळे आमच्या सगळ्याच शिक्षकांना एक अभिमान वाटला, आनंद वाटला. माझ्यासह तुमची आमच्यावर ही अशी कृपादृष्टी राहू द्या. ही शाळा एक तालुक्यातली केवळ शासनाने नाही तर लोकांनी ठरवलेली प्रथम क्रमांकाची शाळा आहे. याचं सगळं श्रेय या शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी यांचं आहे. मी पुन्हा एकदा आमदार साहेबांचं आमच्या संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने, गावकऱ्यांच्या वतीने आणि सगळ्या आमच्या विद्यार्थी यांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आमदार साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आमदार, कारण कार्यक्रम आपल्या सगळ्यांना पाहण्याची नाही आणि त्यामुळं विद्यालयाचं जोमात काम करत आहे. म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा मध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो, मला वाटतं अजून पुण्याचे आमदार साहेब होते, पठारे साहेब, आणि तेव्हा बापूसाहेब पठारे, तेव्हा मी सगळं हे पाहिलं आणि खरोखर भारावून गेलो. मंत्री साहेब, तेव्हा थोडासा माझा अजून तुमच्यावरचा प्रेम विश्वास वाढला की एक चांगलं काम केलेलं या माणसाने इथं पण केलंय. खरं तर त्या तांबोळ गावातही यायचंय. आपण मग कसं, हे गाव सुंदरच आहे, महालक्ष्मीचा वास आहे, इथं गावकरी चांगले आहेत आणि सगळंच इथल्या गावातला सप्ताह चांगला, नवरात्र चांगला, आजचा कार्यक्रम पण चांगला ना. पूर्ण तुला विचार हो, अरे आमच्या की काय नटून थटून आल्या पाहिजे ना. खरं तर त्यांचे कार्यक्रम पाहायला आम्हाला पण आवडणार आहे ना. आणि खरं सांगू का रे, सगळीकडे लक्ष द्या. आयुष्यातले सगळ्यात गोड दिवस असतील ते शाळेचे दिवस असतात आणि त्यातल्या त्यात स्नेहसंमेलनाचे दिवस. म्हणजे ते भेटणारं पारितोषिक,
खेळाच्या मैदानातील ती मजा आणि आज तुम्ही जे सांस्कृतिक कार्यक्रम करणार आहे त्याला जी गावकरी सगळे तुमचे पालकवर्ग दाद देणार आहे ते आयुष्यभर कधीच विसरत नाही माणूस. आता तो मोबाईल आलाय तुमच्या साथीला, सगळं टिकलं जाणार आहे. आणि मग तुम्ही जेव्हा असे मोठे व्हाल, कोण शिक्षक होईल, कोण PI होईल, PSI होईल, कोण शास्त्रज्ञ होईल, कोण डॉक्टर होईल, आणि मग कधीतरी वाटलं शाळेचं दिवस तर मग असं तुम्ही मागे उचकून पाहाल. आणि त्यावेळेला हे सगळं, आमच्या वेळेला ते ब्लॅक अँड व्हाईट फोटो भेटायचे, कलर फोटो चुकून भेटायचे. आता मात्र हे सगळं टिकलेलं असतं. त्याच्यात तुम्ही पण आहेत बरं का, तुमची साऊंड सर्व्हिसचा पण आवाज. तर असं सगळं सुंदर वातावरणामध्ये हे स्नेहसंमेलन 29वे संपन्न होत आहे. नक्कीच खरं तर मागाशी कोणीतरी म्हटलं मारुतीराव का हे पहिल्यांदाच आले. खरं तर यांनी आपल्याला बोलवलंच नाही, तर परत यायचं असं. आज मी ते म्हटले कसे माहिती का पूर्वी, सहज आम्ही फोन केला, येतात का आमदार पाहिलं. खरं तर मला 2 वेळा मनकर साहेबांनी म्हटले तुम्ही यावं, आणि माझ्याही घरी मी 10च्या आत गेलो तर घरी भाकरी भेटत नाही, त्यामुळं म्हटलं अजून कार्यक्रम संपलेले नाही, त्यामुळं तुमच्या भेटीला आलो. याच्या आधी तुमच्याशी खूप सारा संवाद साधलाय, त्यामुळं आता कार्यक्रमामध्ये अडथळा न राहता तुमच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. विनंती राहील माझी की माझी लेकरं खूप गुणी आहेत, टाळ्या वाजून त्याला दाद द्यायची सगळ्यांनी, आता नाही नंतर कार्यक्रमाच्या वेळेला. तुम्हाला वाटलं बक्षीस पाठवायचं तर बक्षीस पाठवा, पण हा 4 पावलीचा खेळ नाही एवढं मात्र नक्की लक्षात ठेवायचं. आणि कृपा करून दारुड्यांनी, तुम्ही आदर्श नाही, तुम्ही स्टेजवर यायचं काम करायचं नाही. कुणाला वाटत असेल एक दारुड्या मारल्यावर माझ्यावर मोर्चा निघाला आणि आता मी भटकवणार नाही असं काही, अजूनही तो कार्यक्रम माझा चालूच आहे. मी इथल्या कार्यकर्त्यांना सांगून ठेवलं, ग्रामस्थांना, जर आमच्या लेकरांच्या कार्यक्रमामध्ये कोणी अडथळा घातला तर त्याला उचलून द्या आणि मारुतीच्या देवळात बांधून टाका. तर त्यामुळं सुराज्य मराठी नेटवर्ककरिता प्रतिनिधी प्राध्यापक सचिन लगड, सर, राजूर, अहिल्यानगर.